श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला विषय वेगळा असणार आहे, म्हणजे की आपण घराभोवती किंवा घरामध्ये कोणत्या अशा वनस्पती आहे की ज्या लावल्या नाही पाहिजे। जर त्या लावल्या तर आपल्या घरामध्ये साप येऊ शकतो किंवा त्या वनस्पतीचा काय परिणाम होतो त्या सापावर, या मी आज तुम्हाला सांगणार आहे। जर तुमच्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये वारंवार सारखा जर साप निघत असेल किंवा दिसत असेल तर त्यामुळे सर्पदंशाचा धोका देखील वाढतो। जर तुम्हाला साप आढळून आला तर त्याची माहिती तुमच्या जवळच्या परिसरातील सर्पमित्राला देणं अत्यंत आवश्यक आहे। साप म्हटलं की आपल्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो। जर आपल्या घरात परिसरात वारंवार साप निघत असेल तर त्यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत। भारतात सापाच्या हजारो प्रजाती आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जाती या विषारी आहेत, ज्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग, ज्याला आपण इंडियन कोब्रा असं देखील म्हणतो, या 4 प्रमुख जाती खूप विषारी आहेत आणि माणसाला धोका आहे त्यापासून। जर तुम्हाला घरामध्ये किंवा परिसरामध्ये वारंवार साप निघत असतील तर त्यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो। सापाचं प्रमुख खाद्य म्हणजे उंदीर, बेडूक आणि इतर छोटे छोटे पक्षी आहेत। जर तुम्हाला घराच्या परिसरातील अस्वच्छता असेल, केर कचरा असेल, खरकट असेल, अन्न उघड्यावर फेकलं जात असेल तर ते खाण्यासाठी उंदीर येतात आणि तिथे बीळ देखील करतात। अशा ठिकाणी सापाला निवाऱ्याची देखील सोय होते, तसेच अन्न देखील मिळते, त्यामुळे तिथे जास्त प्रमाणात साप असण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे नेहमी परिसर स्वच्छ ठेवा, घरामध्ये उंदीर होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची। आसपास कुठे बीळ असेल तर ते बुजून टाकावे। दरम्यान अशा देखील काही वनस्पती आहेत ज्यामुळे साप तुमच्या घरात येऊ शकतो। आज त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। बांबू ही अशी वनस्पती आहे ज्यामुळे तेथील जमीन नेहमी भुसभुशीत राहते। पाचोळा मोठ्या प्रमाणात पडल्याने अडचण निर्माण होते। उंदीर देखील तिथेच जास्त येतात, त्यामुळे अशा ठिकाणी सापाचा वावर जास्त असतो। बांबूचे झाड उंच असते, त्यामध्ये पक्षी घरटे करतात। ते पक्षी खाण्यासाठी सुद्धा साप तिथे त्या झाडावर चढतात। बांबूप्रमाणेच लिंबुणीचे झाड, चंदनाचं झाड देखील सापांना आपल्यासाठी आकर्षित करते। शीतलता, त्यांचा थंडगारपणा हा चंदनाचा गुणधर्म आहे। चंदनाचे झाड थंड असल्यामुळे, उन्हाळ्यामध्ये खूप ऊन लागत असल्यामुळे साप तिथे आश्रय घेण्यासाठी येतात। याचे प्रमाण खूप वाढले आहे, त्यामुळे घराजवळ जर तुमच्या चंदनाचे झाड, बांबूचे झाड किंवा लिंबोणीचे झाड असेल तर शक्यतो ते घरापासून किंवा घराच्या परिसरामध्ये लावावेत, पण घराच्या अगदी जवळ, जेणेकरून त्या घरामध्ये येण्यासाठी किंवा आपल्याला धोका वाढू शकतो अशा प्रकारे ते न लावलेलेच बरे। तर तुमच्या घरात जर वारंवार साप निघत असतील तर ह्या गोष्टी जर तुम्ही, म्हणजे कचरा असेल, केर कचरा व्यवस्थित लावलात तर, किंवा त्याचा विल्हेवाट व्यवस्थित लावला तर, स्वच्छता नेहमी ठेवली तर तुमच्या घरामध्ये साप येण्याचे प्रमाण कमी राहू शकते। तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।